पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार कारण कारण करुणा वरुणालय भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय बुद्धीचा दाता श्री गणेश भोले बाबा यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा काकड्यामधील 3 कडव्याचा त्या भगवान परमात्म्याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग तुमच्या समोर उपस्थित केला आहे। विठाला हा अभंग घेण्याचं कारण खऱ्या अर्थानं भगवंताचं प्रागट्यकरण आहे। उभारिला हात जगी जाणवली मात हा अभंग घ्यायला पाहिजे होता पण तो आज नाही। भगवान परमात्मा विराजमान झाल्याच्या नंतर पण तो विराजमान व्हायच्या अगोदर आपल्याला त्याची ओळख करून घ्यावी लागेल म्हणून तो कसा आहे याचं यथार्थ मार्गदर्शन म्हणजे आजचा अभंग आहे। विठाला अगोदर देव कसा आहे याची जाणीव करून घेणं गरजेचं आहे। जसं एखाद्या सप्ताहा करता एखाद्या पखावज वादकाला बोलवायचंय पण अगोदर त्याचं ऐकावं लागेल त्याला वाजवता येते का लक्षात येतं ना तुम्हाला। हे जसं तसंच आज आहे ते त्याला बसवायचंय पण तो कसा आहे याची ओळख आज आपण करून घेऊ। विठाला या अभंगाचं राहिलेल्या तासाभरामध्ये चिंतन पाहायचं तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा 1 दिवसीय हा कीर्तन महोत्सव भगवान परमात्म्याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं हा होऊ घातलेला परमार्थिक अट्टहास आपल्या या पवित्र अशा सोहन सिटी खऱ्या अर्थानं इथं आल्या आल्या असं वाटलं आम्ही नेमकं कोणत्या सिटीमध्ये आलोय। एवढी इतकी याची सुंदर रचना आहे। जेवढी तुमच्या घराची रचना सुंदर आहे मला वाटतं त्याही पेक्षा मंदिर तुम्ही फार सुंदर बांधलंय। हा म्हणून तुमच्या सगळ्या या सोहन सिटीच्या सर्व माझ्या भक्तिमती माता आणि सर्व माझे पुरुष वर्ग खऱ्या अर्थानं तुम्हाला परमार्थ करण्याकरता सुंदर अशा प्रकारचं ठिकाण तुम्ही आयोजित केलेलं आहे त्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। परमार्थ करण्याकरता जागा कशी असावी लागते हे सुद्धा फार महत्वाचं आणि ती जागा म्हणजे ही जागा पवित्रही आहे आणि मंगल सुद्धा आहे। विठाला 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 जागा पवित्रही असावी आणि जागा मंगलही असावी आणि मला वाटतं याचं मांगल्याच्या त्याच्या मांगल्याला अजून मांगल्य यावं याच्याकरता 5 भूदेव तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोलवलेले आहेत। या 5ही गुरुजींना खऱ्या अर्थानं माझा साष्टांग दंडवत। ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन गुरुवर्य मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांना सुरुवातीला गोड चाल गायली भीम प्लस रागामध्ये बरोबर आहे गुरुजी मला काही एवढी अक्कल नाही बरं गाण्यातली भीम प्लस राग त्यांना अगदी सुंदर जसा पाहिजे तसा त्यांना गायला म्हणून खऱ्या अर्थानं गुरुजींना प्रकाश गुरुजींना साष्टांग प्रणिपात टाळ्या वाजवा त्यांच्याकरता एकदा आणि त्यांना ज्यांना साथ केली मला वाटतंय या साथीकरता डबल नाही किती पट बी टाळ्या वाजवल्या तरी कमीच आहे। हा त्याचं कारण आहे कारण ही व्यक्ती स्वर्ग रिटर्न आहे तुमच्या लक्षात आलं तर बघा याचं कारण फक्त एकच आहे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा आणि होईल आगवा तुका म्हणे आनंद
सगळं आयुष्य ज्या महात्म्यानं परमार्थाकरता वाहून घेतलं म्हणून आज आपल्या समोर ते डोळ्यासमोर उभी आहेत. तेवढ्यातून आता फक्त त्यांना हेच वाचून आलो येथवरी, आता उरले ते हरी तुम्हा समर्पण असे असणारे आमचे निळोबा महाराज. खऱ्या अर्थानं महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. निळोबा महाराजांनाही पूजनीय महाराजांनाही वंदन आहे. आदरणीय आमच्या प्रकाश महाराजांचे चिरंजीव आदरणीय माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय हरिभक्त परायण आपल्या भानुदास महाराज यांच्या संस्थेतील सर्व साधक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांचा येण्याची वाट तुम्ही पाहत होता, मी पाहिलं फोन किती निघल्यापासून जवळपास तुमचे लक्ष्मण भाऊ त्यांना 100 फोन झाले असते. मी म्हणलं असा तो लक्ष्मण भाऊ असेल तरी कोण भाऊ 100 फोन केले. नेमकं काय या माणसासोबत नातं जुटलंय त्याचं कारण असं आहे, हे ये हृदयीचे ते हृदय घातले अरुण महाराजांमुळं नाही, त्यांच्यातल्या कलेमुळं. विठाला विठाला माणसाला माणूस प्यारा नाही. प्रकाश महाराज माझं वाक्य लिहून घ्या बरं. माणसाला माणूस प्यारा नाही, माणसातल्या गुण प्यारा आहे. काय प्यारा आहे? तुकोबारायचं प्रमाण आहे ना, हवा वाटे जना आणि तुका म्हणे साठी गुन्हा, गुन्हासाठी हवा वाटे जना म्हणे तुका. हा, त्याच्यातला गुण माणसाला हवं हवंसं करत असतो. ते व्यक्तिमत्व आवडतं आणि तो गुण उभ्या महाराष्ट्रामध्ये अगदी सुंदर प्रकारचा सगळ्या महाराष्ट्राला हवा हवासा वाटणारा गुण म्हणजे तो मृदंगाचा गुण. आदरणीय हरिभक्त परायण मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, ताल सम्राट, तालमणी, तालाचे मुकुटमणी, वैकुंठवासी आदरणीय वैकुंठ सुभाष गुरुजी देशमुख. तुमच्या मनात यांना वैकुंठवासी आहेत, पंडित सुभाष गुरुजी देशमुख. मला त्यांची आठवण आली म्हणून मी त्यांचं नाव घेतलं बरं. कारण सुभाष गुरुजी आमचे आज्य गुरु. हा, गुरुजी आमचे आज्य गुरु. आम्ही पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजींकडे आमचे झालं थोडंफार, बरं जास्त नाही पण थोडंफार झालं. म्हणून आज आदरणीय गुरुजींचेच खऱ्या अर्थानं पटशिष्य असणारे आमचे सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय अरुण गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद. आणि यांना सगळ्यांच्या अंतकरणातलं भांडवल खुलं करणारा माणूस. तुमच्या लक्षात आलं का नाही अजून? हा, कलाकाराच्या अंतकरणातलं जर भांडवल खुलं करायचं असेल तर त्याला साऊंड चांगला असावा लागतो. म्हणून ते भांडवल खुलं करणारे आमचे शिंगव्याची साऊंड सिस्टीम आपले नवनाथ भाऊ, खऱ्या अर्थानं त्यांच्याकरताही जोरदार टाळ्या वाजवा. अगदी सुंदर जसं पाहिजे तसं अगदी गडी असा ना तालातच आहे. मला वाटतं बटन फिरणारा सुद्धा तालात पाहिजे तर सगळं तालात येतं. नाही तर ते गुरुजी म्हणाले ताल गया तो बाल गया, सूर गया तो नूर गया, आहे का नाही? म्हणजे ताल जर नसेल तर या भजनाला काही किंमत नाही. भजनाला सगळ्यात महत्वाचं जर काय असेल, थोडा स्वर गेला तर चालतो. ऐका बरं, स्वर जर गेला ना तर काय अडचण नाही, असं असं करतो माणूस. पण ताल जर गेला तर पकवाच्या म्हणतो हे तुझा पकवास, हे तुझा गट्टा, ही तुझी कणिक, ही तुझी माळ आणि हे तुझा टाळ, उद्यापासून हे तुझा गण आणि सगळंच बंद उद्यापासून नकोच हे आपल्याला, हे का नाही? एवढं ताल आणि बेकार कार्यक्रम होऊन जातो. म्हणून खऱ्या अर्थाने ही तालातली सर्व मंडळी आहेत. आदरणीय इथं येण्याचा सुयोग गुरुजींमुळे खऱ्या अर्थानं तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. इथं आल्यावर आमचे लक्ष्मण भाऊ खऱ्या अर्थानं ते कमेंट टाकताना माझ्या यूट्यूबच्या कीर्तनाला ते कमेंट असे टाकत नव्हते खूप छान आहे सुंदर आहे असं नाही, ते पत्रिका टाकायच्या या कार्यक्रमाची. बघा बरं, हा म्हणजे याचा अर्थ असा, हे तुमच्या ध्यानात असू द्या, तुम्हाला इकडे बी यायचं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून लक्ष्मण भाऊंना खऱ्या अर्थानं धन्यवाद. तुम्ही सर्व भक्तिमती माता या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारं हे यूट्यूब चॅनल मराठी वक्ता हे यूट्यूब चॅनल आहे, त्याला काय सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि त्यांना सहकार्य करा, हे का नाही? एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून पचका करू. फक्त असं काही नका करू, आहे का नाही? सगळे मिळून आपण एकत्रित येऊन हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आज माझ्या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असणारे गजर माऊलीचा यूट्यूब चॅनलचे सर्व तेही उपस्थित आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय पूजनीय आपल्या गावामध्ये जे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करतायत आमचे भानुदास महाराज, खऱ्या अर्थानं भानुदास महाराजांनाही मनापासून धन्यवाद. त्यांच्या परिवाराला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. खूप छान फराळाचं केलं.
असं वाटतं पुढच्या एकादशीला बी इकडेच यावं काय की ऐका नाही. सुंदर त्यांनी फराळाची व्यवस्था केली म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सर्व हे भूदेव मंडळी आज माझ्यासमोर उपस्थित आहेत. आदरणीय निळोबा महाराजांचे चिरंजीव आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. विनेकरी महाराज आहेत. सगळ्यांना आदरणीय हार्मोनियम वादक आपले चंद्रकांत महाराज सुंदर, ज्यांचा हात आहे सुंदर हार्मोनियम वाजवतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि एक राहिलेल्या तासाभरामध्ये या अभंगाचा आपण चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला ठाला ठाला विठाला 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 विठाला. पकवाज म्हणजे एवढा सोपा समजायचं नाही महाराज. पकवाज चांगल्याला घाईला आणतो हा पकवाज. बघा एवढं वाजवलं, मला वाटतं त्यांना घामन काय म्हणायचं त्याला. तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे त्याला ओम घाम म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? त्याला काय आलं? घामाने खऱ्या अर्थानं घबराट अशा प्रकारची होती. म्हणून हे वाजवणं एवढं सोपं नाही. गुरुजींना थोडंसं येतील वापस 5-10 मिनिटांनी. बघा हा अभंग मी तुमच्या समोर जो गाऊन दाखवलाय तो माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा अभंग आहे. हा अभंग घेण्याचं कारण मी सांगितलं तुम्हाला की त्या भगवान परमात्म्याचं यथार्थ तो कसा आहे याची ओळख पटवून देणारा हा अभंग आहे. तसं पाहायला गेलं तर आज या मंदिराच्या संबंधामध्ये बोलावं तेवढं कमी आहे. हे मंदिर भगवान सिद्धेश्वराचं मंदिर आहे. सिद्धेश्वराचं म्हणण्यापेक्षा एका तुमच्या आमच्या भाषेत सांगू का, हे बापलेकाचं मंदिर आहे. विठाला 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 विठाला. कुठं चाललं म्हणलं की म्हणायचं बापलेकाच्या मंदिरात चालले. हे बापलेकाचं मंदिर का माहितीये? याच्याकडे पाहून तुम्हाला सुद्धा शिकायला मिळतंय बापन आणि लेकानं कसं वागावं. विठाला विठाला बापानं आणि लेकानं आयुष्यभर एका जीवानं वागावं याचं प्रतीक म्हणजे आजचं आपल्या या सोसायटी मधलं हे मंदिर आहे. या दोन्ही देवतेचा विचार केला तर ह्या दोन्ही देवता अनादी देवता आहेत. भगवान भोले बाबा अनादी देवता आहे. भगवान श्री गणेश अनादी देवता आहे. बघा देव पंचायतनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काही देव असेच, काही देव प्रकाश महाराज मरते देव आहेत. मरते मरते म्हणजे मरणारे. ऐका बरं, तुम्ही म्हणाल देव काय मरत असतो का? सांगतो पुढं. काही मरते देव आहेत, काही नैमित्तिक देव आहेत, काही अधिष्ठातृ देव आहेत आणि काही अनादी देव आहेत. बघा मरते देव, या मरते देवामध्ये जो मरते देवामधला जो प्रकार आहे, कोण कोण आहे या मरते देवामध्ये? तर मरणाऱ्या देवामध्ये पहिला असतो तो, त्याचं नाव आहे इंद्र. जव पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हो तुका मन जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका मन जाते पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. हो तुका मन जाती पुण्यक्षय अधोगती, आणि तुका मन जाते पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. अंत कमन जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा क्षय संपला, संचय संपला, साठा संपला की त्या देवाला काय करावं लागतंय? मरावं लागतंय. ब्रह्मदेवाला मरावं लागतं, इंद्राला मरावं लागतं. हे मरते देव आहे. काही देव म्हटलं तुम्हाला नैमित्तिक देव आहे. नैमित्तिक देवता, नैमित्तिक देवता कुणाला म्हणायचं? तर नैमित्तिक देवतेमध्ये मोडतात आपली माय आणि बाप. विठाला 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 विठाला. अजून तुम्हाला सांगू,
दुसरे जे देव आहेत त्याला अधिष्ठातृ देव म्हणतात. अधिष्ठातृ देवता म्हणजे काय? अधिष्ठातृ देवता म्हणजे तेवढ्यापुरती त्या देवतेचं स्थापन केलं की त्याची पूजा केली जाते, त्याला नैवेद्य व्हायला जातो, त्याला पाणी पाजलं जातं, त्याला सगळं केलं जातं. कुठपर्यंत? जिथपर्यंत ते स्थापित आहे तिथपर्यंत त्याचं काम झालं की विषय संपला. गोष्ट सांगतो ऐका. घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असते, असतील तुमच्या? कधी करतात? माणूस मेल्यावर, आहे का नाही? कधी करतात? लग्न झालं की 16 वेळा करतात की नाही? हा, मला वाटतं त्या चौरंगावर, आता इथं भूदेव आहेत, चौरंगावर खरं सांगा मला ती पूजा तुम्ही स्थापित करतायत, त्याच्याकरता एक गणपती म्हणून देवता असती, त्याच्याकरता एक वस्तू वापरली जाते. काय नाव आहे त्या वस्तूचं? ह्यांना विचारतो ना, बोला ना. काय काय? सुपारी. सुपारी. मला वाटतं ही सुपारी नवरदेव एकटा जरी असला, तुम्ही ऐकताय ना, ती निश्चित सुपारी जरी त्यांनी कमराला अशी लावली तरी त्याचं ते पुढचा कार्यक्रम, बोला ना, त्याला बायकोची गरज. आता खरं सांगा देवा, जर आमची माता माऊली आली तर तिनं काय लावावं? नारळ लावाव? नाही नाही, काय नारळ खावा का आता कमरेला? हे ढोक बाबा सगळं राहणारे पिल्ले ते विठाला 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 दादा विठाला विठाला दादा विठाला विठाला दादा. तिला ते सुपारीला ते देवता म्हणून तिला तर मानलं जातं. तसं ती त्या चौरंगावर तिची पूजा केली जाते, तिचं औक्षण केलं जातं, तिला ओवाळलं जातं, तिला हळदी कुंकू तांदूळ सगळं तिचं तो पूजेचा तो कर्मकांडाचा भाग त्याच्यासोबत केला जातो. मग आता काय झाली ती सुपारीची, बोला ना, देवता झाली देवता, गणपती झाला. आता ते तुम्ही त्याच्या मंत्रानं त्याचे स्थापन केलं की तो सुपारीचा काय झाला, आता गणपती झाला. गणपती. आता हा गणपती कुठपर्यंत? प्रकाश महाराज, सत्यनारायणाला पाहुणे आलेले असतात, पाहुण्याचं एकदा बोला ना जेवण झालं, आणि जेवण झाल्यावर आमच्या मराठवाड्यामध्ये पान खाण्याची पद्धत आहे, तुमच्याकडे आहे का? आहे ना. मग पान खाल्ला की पानाला काय लावतात? चुना. चुना झाला की कात, आणि कात झाला की सुपारी. पाहुण्यानं चुना लावला, लय उशिरा कळाला, आहे का नाही? त्याला कातही टाकला, बडीशोप टाकली, धनाडाळ टाकली, पुदिना टाकला. आता राहिली काय? सुपारी. पण पानपुड्यात सुपारीच नव्हती, पानपुड्यामध्ये सुपारी नव्हती. आणि मग ते पाहुणे म्हणले अहो सुपारीच नाही यात. मग ते घरातला यजमान, त्या लहान लेकरू होतं हॉलमध्ये, तो म्हणला बाळू आपल्याला सुपारी घेऊन ये घरात, तुझ्या आईला विचार बरं. तर आई म्हणली बाळ्या सुपारी संपली. ते पोरग बैठकीमध्ये आलं आणि म्हणलं पप्पा सुपारी संपली. ते म्हणला सुपारी संपली, कालच आणल्या होत्या ना. ते म्हणला काल आणलेल्या काय मला माहिती नाही, पण एक सुपारी येता येता बघितली म्हणला मी. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? कुठं? चौरंगावर. ते म्हणला कुठे? बाबा म्हणला ती चौरंगावर आहे, आणू का? आणू. आणि ती सुपारी चौरंगावरली आणली आणि कशात घातली? बोला ना, कुठं गेला देव? देव कुठे गेला? याला अधिष्ठातृ देवता म्हणतात. विठाला 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 विठाला. आणि ज्या देवतेची आपण स्थापना केली ही अनादी देवता आहे. अनादी देवता. या अनादी देवता म्हणजे याला बाप नाही आणि याला आई नाही. कुणाला? ओम नमो शिवादी, ओम नमो शिवादी, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. कावड घेतली खांदी, कावड घेतली कावड घेतली खांदे, कावड घेतली खांदे. मिळाली संतमाली, मिळाली
मानस प्रमाण आहे का नाही? काय माझी मायेचा सागर. तुम्हाला माझा राग तर नाही ना? मग तुम्ही म्हणाल आई बापाच्या विरोधातला गडी का? आई बापाच्या विरोधातला नाही. तुम्हाला आई बापाचंच वाङ्मय म्हणायचंय तर संत वाङ्मय ढीगभर पडलंय माय बापाच्या संबंधामध्ये. माय बापे केवळ काशी, ते का ना काय माझी. मला वाटतंय आई माझी हे जे वाङ्मय हे तुम्हाला तात्पुरतं समाधान देईल, तात्पुरतं तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतील जोपर्यंत तुम्ही मंडप मध्ये आहेत तोपर्यंत. पण खरं सांगू, हे संत वाङ्मय जे आहे ते इथं तुमच्या मनात बसलं ना, तुमच्या मरेपर्यंत ते तुमच्या सोबत येत आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून ही अनादि देवता आहे. ओम नमो शिवादी अनादि देवता आहे. जो त्याचा पोरगा आहे ना, पोरगा काय नाव आहे त्याचं, तुम्ही स्थापन करू लागले ना, कोण? गणपती बाप्पा. ही सुद्धा अनादि देवता आहे. कशी अनादि देवता आहे सांगू? बापाच्या लग्नात सुद्धा त्याची पूजा करावी लागली हो. तुम्ही ऐकताय सगळ्याजणी? आपल्याकडे करतात का बापाच्या लग्नात पिंट्याची पूजा? असते का? असते का सांगा ना. पण महादेवाच्या लग्नात, आता इथं भूदेवाच्या साक्षीनं बोलतोय मी, काय असं म्हणजे इथं फार समतोल ठेवून बोलावं लागतंय. महादेवाच्या लग्नामध्ये खरं सांगा, ब्राह्मण देवता कुणाची पूजा केली? माझी. कुणाची? गणपतीची पूजा केली. गणपतीची. का? अनादि देवता आहे. हा, नुसते महादेव आणि गणपती अनादि नाही, जगत जननी माता भवानी माता ती सुद्धा कशी आहे? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण प्रगटले भवानी. मोह महिषासुर मर्दन लागोनी. महिषासुर मर्दन लागोनी. विविध तापाची करावया धाडणी. भक्ताला की तू पावची निर्वाणी. भक्ताला की तू पावसी निर्वाणे. आईचा जोगवा मागेन. आईचा जोगवा मागेन. आईचा जोगवा मागेन. आईचा जोगवा मागेन. अनादि अंबिका भगवती. अनादि अंबिका भगवती. अंबिका भगवती. अनादि अंबिका भगवती. ओद परडी घेऊन हाती. ओद परडी घेऊन हाती. ओद परडी घेऊन हाती. ओद परडी घेऊन हाती. ओद ध्यानाचा बदलती. ओद ध्यानाचा बदलती. ओद ज्ञानाचा बदलती. ओद ज्ञानाचा बदलती. गोंधळा 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 गोंधळा. येई व जगदंबे. येई व जगदंबे. येई व जगदंबे. गोंधळा. येई व अनादि देवता आहे. या अशा चाली म्हणलं की तुमचे नाशिक करलंय हलतात आहे का नाही? अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन करतात त्या आराधी मंडळीचं. त्यांचे 3च कडवे ठरलेले आहेत. हळद कुंकू घेऊन हातीन आंबाबाईला येणं किती. हा, असं नाही. मला वाटतं त्या देवीचा अवमान आपल्याकडून झाला नाही पाहिजे. ज्याच्या घरामध्ये देवीचा अवमान होतो, मला वाटतं त्याच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही राहू शकत. कारण ही सगळं चलवणारी ही आपली विठाला विठाला आदि माया शक्ती आहे. हिला अनादि देवता म्हणतात. काय म्हणतात? अनादि देवता. आणि त्याच अनादि देवतेचं मंदिर खऱ्या अर्थानं आपल्या या सर्व कोणती सिटी? सोहन सिटी आहे का नाही? यांनी सगळ्यांना करण्याचं ठरवलेलं आहे.
मग ज्या मंदिरामध्ये जो भगवान परमात्मा बसलेला आहे तो कसा आहे बघा बरं. कसा आहे तो, तर ज्ञानोबा त्याचं वर्णन करतायत. तो कसा आहे, जो अभंग कीर्तन करता घेतलेला आहे तो फक्त 3च कडव्याचा. निळोबा बाबा तुझी येणी ढळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हास्य वदन हास्य एक, हालकारे कृष्ण डोलकारे घडिये घडिये गुज डोलकारे 2, आणि उभा राहो निया कैसा हलवी तो बाहू, आणि बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नाहो 3च कडवे. पहिल्या चरणामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्या भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. तो कसा दिसायला कसा आहे बरं, त्याचं सौंदर्याचं वर्णन केलंय. दुसऱ्या कडव्यामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्या भगवान परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन केलंय. आणि तिसऱ्या कडव्यामध्ये ज्ञानोबा त्या भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याचं वर्णन केलंय. बघा, सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य या 3 गोष्टी जिथं प्रामुख्यानं पाहायला मिळतात त्याला देव असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला कुणाला देव म्हणायचं, तर देव याला म्हणायचं. कुणाला, सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याला देव असं म्हणतात. मग इथं तुम्हाला प्रश्न असा पडेल, ज्ञानोबा सौंदर्याचं का वर्णन केलंय, स्वभावाचं वर्णन का केलंय आणि सामर्थ्याचं वर्णन का केलं? त्याचं कारण सांगतो ऐका. या जगामध्ये जो माणूस म्हणून जन्माला आलाय तो फक्त एवढ्या 3च गोष्टीवर देवा मोहित होतो. किती गोष्टीवर प्रकाश महाराज? 3च गोष्टीवर. कोणतं? एक तर माणूस सौंदर्यावर मोहित होतो, नाहीतर चांगल्या स्वभावावर मोहित होतोय, नाहीतर मग बोला की राव तुम्ही थोडं सहकार्य करा मला, ऐका नाही, सामर्थ्यावर. माल पाणी असलं की बास माणसं त्याच्यावर मोहित होतात. मग तुम्ही म्हणाल आम्ही नाहीत काय माल पाण्यावर? आहेत ना, नाही असं नाही. आमच्याकडे नाही का चांगला स्वभाव? आहे ना, नाही अशातला नाही. आमच्याकडे नाही का सौंदर्य? आहे, नाही अशातला प्रकार नाही. पण प्रकार अशातला आहे. या 3ही गोष्टी एकाच माणसाकडे पाहायला भेटत नाही, हाच मोठा प्रकार. तुमच्या लक्षात आलं तर बघा, या जगामध्ये एखाद्याकडे सौंदर्य असेल तर त्याच्याकडे स्वभाव नसेल, एखाद्याकडे स्वभाव असेल तर त्याच्याकडे सामर्थ्य नसेल, आणि एखाद्याकडे सामर्थ्य असेल तर त्याच्याकडे स्वभाव नाही आणि सामर्थ्यही नाही. लक्षात येते ना? एखादा साऊंड वाला आहे, मिक्सर चांगलं आहे तर साऊंड चांगला नाही. एखाद्याकडे साऊंड पॉवरफुल आहे तर ॲम्प्लिफायर जळाले. लक्षात येते ना तुमच्या? पण सगळ्या गोष्टी जिथं मिळून येतात की नाही, मला वाटतं तिथंच तो आनंद आपल्याला उपभोगायला मिळतो. या सगळ्या गोष्टी एका जागेवर पाहिजेत, त्या आपल्याकडे नाहीत. आपल्याकडे सौंदर्य तर स्वभाव नाही, स्वभाव आहे तर सौंदर्य नाही. आपल्या संसाराचं असंच चाललंय सगळं. आपल्याकडे एक म्हणे ना, काय तर रामभाऊचं खरं आहे म्हणले, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, आणि पीठ आहे तर पाहुणे रावळेच येत नाहीत म्हणले. माणूस कीच नाही त्याच्याकडे, तोच हा तोच नीट नाही. याचा अर्थ असा त्याचा स्वभाव चांगला नाही. लक्षात आलं की नाही? म्हणजे नीटही असावं लागतो, पीठही असावं लागतो घरामध्ये खाऊ घालण्याकरता, हे का नाही? म्हणजे असा प्रकार आहे. म्हणजे सौंदर्य तर स्वभाव नाही. तुकोबाराय म्हणतात ना, कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोठे काही एक आहे एक नाही, एक आहे येत नाही. कोट काही कोट काही, एक आहे एक नाही, हो एक आहे एक नाही, एक आहे याला म्हणायचं कोठे काही कोठे काही, आणि एक आहे तर एक नाही. एक नाही, आहे का नाही? परत माघारी येत नाही. हा. एक गोष्ट पाहायला मिळाली तर दुसरी पाहायला मिळत नाही हो. बघा, एक गोष्ट सांगताय का, एखादा पकवाज आहे बरं, तुमच्यावर ओढून घेऊ नका बरं. तुम्ही म्हणता तुला कोणी सापडलं नाही सकाळपासून. म्हणजे एक गोष्ट एक सांगतो, एक गोष्ट आहे तर एक गोष्ट नाही, याच्याकरता सांगतो. त्या पकवाजाकडे जर बघितलं प्रकाश महाराज, तर वाजवायला म्हणतात तर नंबर 1 म्हणजे हातच धरायचा नाही त्याचा कोणी. मग काय धरायचे?
पाय धरायचे. पायच धरायचे. एवढा वाजवायला सुंदर पेटी मास्तर. वाजवायला नंबर 1 पण लावता येत नाही. ऐकता ना तुम्ही? वाजवायला नंबर 1 आहे पण लावता येत नाही. आणि मग गावाकडे एखादा असं म्हातारा असते पागोटं गुंडाळलेलं जर्जर झालेलं म्हातारा, तसला समाज कीर्तनामध्ये हे गडी असे गायला जबरदस्त. आणि ते तसल्या समाजामध्ये तसल्या पक्वाजाला म्हणतात लावून तुमच्या लक्षात येते ना? पण तुम्हाला कळतंय ना? हा मग बरं, स्वराचे ज्ञानी तुम्ही आहे का नाही? हा, खालून हान वरून हान, आडवं हान दाबेव, इकडून कर तिकडून, पक्वाजाला काय मिळ लागा ना. आणि मग म्हाताऱ्याची सटकली. म्हातारा म्हणलं आता माझी सटकली. आणि म्हाताऱ्याला काय स्वरामुळे दम निघा ना. ते म्हातारा तसल्या समाजामध्ये म्हणतं आणि इकडे काय पकवास. मग ते एवढ्या मोठ्या पकवाजानं त्याच्या पुढे नेऊन ठेवा ते पकवास. म्हातारं काही नाही, इकडून एक ठोका, इकडून एक ठोका, इकडून एक ठोका, तिकडून एक, 4 बाजूने 4 ठोके मारले की पकवास लागला. आणि मग म्हातारं म्हणतं हा उचल, हा वाजव. आता त्या पकवाजाला वाटतंय म्हाताऱ्याला वाजवते ते. ते पकवाजा म्हणतो बाबा वाजवा की. वाजवायला कोणाच्या बापाला येतंय म्हणला. लावता येत. तुमच्या लक्षात आलं का नाही? लावता येतंय तर वाजिता येत नाही, वाजिता येतंय तर लावता येत नाही. कोठे काही आणि एक आहे तर एक नाही. म्हणजे आपल्या ठिकाणी एक गुण आहे तर दुसरा पाहायला मिळत नाही. आणि आपल्या सौंदर्याचा विचार केला तर आपलं सौंदर्य हे अबाधित नाही. ज्ञानोबाराने ज्या सौंदर्याचं वर्णन केलंय ते सौंदर्य अबाधित आहे. त्या भगवान पंढरीश परमात्म्याचं, भोले बाबाचं, गणेश भगवान जे आहे या देवतेचं सौंदर्य अबाधित आहे. त्या सौंदर्याला प्रकाश महाराज ना देशाचं भय, ना काळाचं भय, ना वस्तूचं भय. बघा प्रमाण आठवलं का? देश काळ वस्तू भेद मावळला, देश काळ वस्तू भेद मावळला. ओ देश काल वस्तू भेद मावळला. देश काळ वस्तू भेद मावळला. कार आत्मा निर्वाळला जगदकार. देश काल वस्तू भेद मावळला, भेद मावळला. ओ देश काळ वस्तू भेद मावळला, भेद मावळला. आत्मा निर्वाळला, आत्मा निर्वाळला जगदाकार. हे आत्मा निर्वाळला, आत्मा निर्वाळला जगदाकार. या भगवान परमात्म्याला ना देशाचं भय, ना काळाचं भय, ना वस्तूचं भय. देश काळ वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला जगदाकार किंवा विश्वाकार असे दोन्ही पाठ आहेत. म्हणजे त्याला ना देशाचं भय, हा याला त्रिकाला बाधित म्हणतात. याला तिन्ही काळाचं काय नाही भय नाही त्या भगवान परमात्म्याला. आपल्या सौंदर्याचं पाहिलं तर आपलं सकाळी बरं दिसतंय, दुपारी काहीच खरं नाही, आणि संध्याकाळी तर दारापुढं माणसंच गोळा होते काय का नाही. नेमकं रामभाऊला काय झालंय बुवा? म्हणजे असं आहे आपल्या सौंदर्याचं. आपलं सौंदर्य आता दिसायला बरं आहे. आपल्या सौंदर्याचा विचार केला तर आता पाहिलं तर एकदम सुंदर आहे. बघा एखादं 5 वर्षाचं लेकरू आहे, 2, 3, 4, 5 वर्षाचं लेकरू आहे. त्या लेकराच्या सौंदर्याकडे जर पाहिलं तर प्रकाश महाराज असं वाटतंय उचलूनच घ्यावं. बोला की. आणि त्याची बोला की पप्पी घ्यावी. मग ते कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या विचाराचं आहे, माणूस याचा सुतराम विचार करत नाही. त्या 3-4 वर्षाच्या आबलूक लेकराला उचलून घेतय, उराशी लावतोय आणि त्याची पप्पी घेतय. पण आता बारीक आहे का बरं? तेच 5 वर्षाचं, 4 वर्षाचं, 3 वर्षाचं लेकरू 90 वर्षाचं झालं. आता कुणी म्हणतं का बाळा यो यो गो मा यो 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 एक मुका दे बरं, एक
म्हणते का आता? होय शिंगवेकर नाही म्हणते का? नाही. आता म्हणते का निळोबा आहे का? आता त्याच्या सौंदर्याचा ऱ्हास झाला. या सृष्टीमध्ये जसं 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 तुमचं वय वाढल तसं तुकोबर आहे म्हणले तसा तसा तुमच्या सौंदर्याचा ऱ्हास होणार आहे. रूप वाढ ताते नासे, रूप वाढ ताज नासे रूप वाढ, ताज नासे रूप वाढ. गाढवाचे तहाने पालट तीक्षणोक्षणे उपजता बरे दिसे, रूप वाढता ते नाचे. गाढवाचे तहाने पालट तीक्षणोक्षणे उपजता बरे दिसे, रूप तुकोबरायची भाषा ही. गाढवाचे तहाने पालटती क्षणोक्षणे उपजता बरे दिसे, पण रूप वाढता ते नासे. गाढवाचं पिल्लू टुनुक 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 उड्या मारतंय जन्माल्यावर. किती सुंदर दिसतंय, आबलूक दिसतंय. तुकाराम महाराजाची भाषा बरी. जन्माला जन्माला गाढवाचं पिल्लू आबलूक दिसतंय, टुनुक 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 उड्या मारतंय. वाटतंय घरी घेऊन यावं. कुणाला? बोला की तुम्ही. गाढवाला. पण त्याच गाढवाच्या पिल्ल्याचं जसं 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 वय वाढल गणेश महाराज तसं शेवटी ते बोला ना. हा ज्ञानोबरायची भाषा सांगतोय का? ज्ञानोबराय म्हणतात प्रथम वयस्का काळी लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसी आगळी अंगन अंग. ज्ञानोबराय म्हणतात त्या विश्वातली कुठलीही गोष्ट घ्या की तुम्हाला आता बरी वाटल, पण हळूहळू हळूहळू तिचा ऱ्हास होणार. बघा ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय ना, झालं की तर कोणाचं ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय त्याचं किती आकर्षण असते देवा. कोणाचं नवीन लग्न झालंय त्याचं. मला वाटतं ते दोघं दाम्पत्य बाबा प्रकाश महाराज, ते नवरा आणि बायको एकमेकाला सोडून बोला की जेवत सुद्धा नाही हो. हे जर बाहेर गेला तर त्याला जवळपास घरी येऊस तर 100 फोन करते. 100 फोन. कुठे आहेत? इथं मार्केटमध्ये. व्हिडिओ कॉल करा. हा आहे मार्केटमध्ये आहे का? का हे त्याच्या हा तसंच आहे त्याच्याबद्दलचं ते आकर्षण आहे तेवढं. पण खरंच सांगा आता तुम्ही सगळे अनुभवी माणसं आहेत, संसारिक माणसं आहेत. आपण लग्नाचा आनंद लग्नाच्या दिवशीच का आयुष्यभर? दिवशी बोला की राव. जोपर्यंत हळद धुवून निघत नाही तोपर्यंतच बरं आहे ते. त्याचं सुख आहे. तो कोण असतो? देव असतो. देव ही नैमित्तिक देवता आहे. नैमित्तिक देवता आहे बरं. नवरदेव हा कोणता देव आहे? नैमित्तिक देव आहे. तो नैमित्तिक देव असा आहे लग्न झाल्यावर बुटासकट मारुती रायाच्या पाया पडायला जातो. तुमच्याकडे जातात का? बुटासकट जात आहे, त्याला कोणी काही म्हणत नाही. काहीकडे मी काही ठिकाणी माझ्या डोळ्यानं मी पाहिले की नवरदेव नवरी बाबा ते चपला सकून बुटासकट मंदिरात जातात. त्याला कोणी काही म्हणत नाही. पण त्याचा का सत्यनारायण झाला, महिना झाला, मग त्याला म्हणायचं तो फक्त मंदिराच्या पायरीवरच चप्पल सोडून दाखव. तुमच्या लक्षात येतंय ना मी काय बोलतोय? आता त्याचं देवत्व संपलं. तसं ते नवरदेव जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं आकर्षण आहे. किती आकर्षण आहे? त्या दोघांच्या संबंधामध्ये एवढं प्रेम असतं बाबा. ते प्रमाण म्हणतात कीर्तनातल्यावणी नाही. मेरे हाथ में तेरा हाथ हो और सारी जिंदगी बर्बाद तेरे साथ हो. ही ती मुलगी म्हणते याच्यात नवल नाही. ते पोरग सुद्धा लय भारी भारी प्रमाण म्हणतो राव. हा किती म्हणतं भारी सांगू का तुम्हाला? टाकू का म्हणून एखादं?
तू म्हणा तुला आणलंय कशाला है का? त्यो सुद्धा तिच्याबद्दल एवढा आकर्षणाचं वाङ्मय वापरतो. उन आँखों का हंसना भी क्या, जिन आँखों में पानी न हो, वो जवानी जवानी नहीं, जिसकी कोई कहानी न हो, जिन्हें मरने की किसको पड़ी, राम भजले श्याम भजले घड़ी दो घड़ी जय सिया राम. तुमच्या मनात प्यार करले नाही का? एवढं प्रेम एवढं वाङ्मय भारी वापरतं तिच्याबद्दल. पण खरं सांगा प्रकाश महाराज हे दोघांबद्दलचं जे आकर्षण आहे किती दिवस आहे हे? फार थोडा काळ. जी बायको ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम करते की नाही, मला वाटतं तीच बायको शेवटच्या काळात नवरा कधी मरल याची वाट पाहते. माझे शब्द नाहीत, तुकोबाराय म्हणतात बाईल म्हणे खर मरता तरी बरे आणि नासिले घर. घरातले कटाळते त्यात नवल नाही. शेजारी पाजारी वैतागून जातात. शेजारीनं म्हणे मरे ना कमेला कंटाळा आणला येणे आम्हा. शेजारी पाजारी सुद्धा म्हणतात त्या म्हाताऱ्यानं झोप येऊ दे नाही हो, रात्रभर खोकत आहे. लक्षात येते ना तुमच्या? म्हणजे सुरुवातीचं जे आकर्षण आहे हे आयुष्यभर टिकत नाही. आणि हे जे सौंदर्य आहे ते अबाधित नाही. अबाधित सौंदर्य जर तुम्हाला कुठं पाहायला भेटत असेल तर ते भगवंताजवळच आहे. विठाला त्याच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर काय फायदा होईल का? उगाच नुसतंच त्याला बघावं त्याच्याकडे. आम्ही म्हणले फायदा नका विचारू, फायदे विचारा. फायदा नाही काय फायदे. म्हणले काय फायदे? म्हणले त्याच्याकडे पाहिल्यावर 3 फायदे आहेत. म्हणले 3 फायदे. काय फायदे? पहिला फायदा त्या भगवान परमात्म्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुमच्या जीवनातलं दुःख जात आहे. फायदा नंबर 2, तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुमच्या जीवनातला शीन हलका होतोय. शीन फायदा नंबर 2. आणि फायदा नंबर 3 आहे त्याच्याकडे पाहिलं की तुमच्या जीवनातला मोह निघून जातोय, वैराग्य प्राप्त होतोय. पण काय करावं लागतंय त्याच्याकडं? बोला ना. पाहावं लागतंय. शीन हलका होतो म्हणलं. शीन मागील परिहार पुढे नाही शीन, झाली दर्शन 2 वेळा. किती वेळा? एक वेळा. एकदा जरी पाहिलं नाही, एकदा जरी पाहता तुझे मुख पांडुरंगा, हो पाहता तुझे मुख पांडुरंगा, पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा, पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे पाहता तुझे मुख पांडुरंगा. ओ अनंत जन्मचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पांडुरंगा हे पांडुरंगा. प्रमाण बी कसं ठेप्याला आलंय बघा ना. ते आलं की अनंत जन्मीचे विसरलो दुःख. गायकाचं दुःखच गेलं ते बापावर बसले की हे नाही. मागापासून म्हणले परत माघारी येत पण आलं का नाही. हा. ही कला आहे ना, कला ही सुद्धा आनंद देणारी. याला नाद ब्रह्म म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नाद ब्रह्म. आणि ज्यानं ज्यानं नाद ब्रह्माची सेवा केली ती माणसं ध्येयापर्यंत पोहोचत झाली. आणि देव मिळवण्याचं सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल तर ते हे गायन आहे, वादन आहे. याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येतं. पण तेवढी साधना झाली पाहिजे बरं.
कोंडू कोंडू दरीना जीवा. नाही नाही नाही. मग तुकाराम महाराज म्हणले याला नरकात जागा मोकळी म्हणले. भजन ते वंगाळवाणी नरका जाणे चुके ना. सुरेल पाहिजे सुरेल. सुरेल गडी असले की मग हे आपल्या जीवनातला मोह जातोय, आपल्या जीवनातलं दुःख जातंय आणि आपल्या जीवनातला शोक सुद्धा जातोय. कारण याच्यामधले जी ताकद आहे ती ताकद कशातच नाही महाराज. काही गाणे असे लागले की मनाला समाधान वाटत. आकाशी झेप घेरे पाखरा थोडी सोन्याचा पिंजरा, थोडी सोन्याचा पिंजरा. किती समाधान आहे. काय पाहतोच बघ ते पक्षी काय विहार करतायत, आनंद घेत आहेत. काय भल्या माणसा नाराज झाला तू. मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती ती मंजुळ मधुरातून रसिक मोहिनी मृग नयना रसिक मोहिनी. हे असंही महाराज याला नाट्य संगीत म्हणतात. कोणतं संगीत. काटा ऋते कुणाला का धिंडा तीट टेटा धीट धिंडा तीट. हा काटा ऋते कुणाला काटा कुणाला दादरा दादरा धिंडा तीट धीट धिंडा तीट धीट धिंडा तीट. काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला. आक्रंत तात कोणी आक्रंत तात कोणी मज फूलही ऋतावे हा दैव योग आहे. ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते. ताल रुद्रताल. जपताल किती मात्र्याचा. 10 मात्र्याचा. रुद्रताल 11 मात्र्याचा. चौताल 12 मात्र्याचा. आणि आमच्या गावातला रामकिसन गातो ते कोणत्याच मात्र्यात कुठल्याच मात्र्यात नाही. हे जे तो ताल बेताल असं आहे. ते पण तालच आहे पण बेताल आहे का नाही. हा बघा ना झपताल. जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. राजा राम राम कृष्ण हरी. जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी. याला जपताल म्हणतात. तुम्हाला कळलं असतं तर टाळ्या वाजवल्या असत्या तर नाही. हे तालातला प्रकार आहे हा. याला नाद ब्रह्मा संग हा प्रकार कराय तो. फक्त हे जे तुम्हाला खरं सांगू का, हे कुठं बी नाही ना हे भांडवल म्हणतायत. कुठं बी म्हणलं की घरी बसावं लागेल मला. घरी इकडे येऊन सुद्धा कोण द्यायचं नाही. यार नगर यावं तिला अवघड कठीण काम म्हणते त्याचं. त्याला बोलू नका. दुसरा आपला रामकिशनला बोला आहे का नाही गावातल्या. पण त्याला बोलू नका. ही मंडळी तयार मंडळी. एक 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 अक्षर घोकावं लागतं महाराजांना. बकवास म्हणजे एवढा साधा समजू नका. चक्कर ती चक्कर वाजवल्यावर चक्कर. एक 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 अक्षर त्याच्यामध्ये घोकावं लागतं. त्याच्यामध्ये ताकेट घेन ता कडक धत्ता कता घेता धात्र धात्र घेण धा धा धात्र घेण धा धा धात्र घेण धा 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 ताकेट घेन ता कडक धत्ता कता घेता धात्र धात्र घेण धा धा धात्र घेण धा धा.
अक्षर घोकून गुरुजींनी खऱ्या अर्थानं त्याचा रियाज केलाय म्हणून त्यांच्या नावानं उदो उदय, बाकी काही नाही. विठाला म्हणून हे पाहिलं की जीवनातलं दुःख जातोय, मोह जातोय आणि शीन हलका होतोय भगवान परमात्म्याच्या पाहण्यानं. मग महाराज तुमचा देव मगापासून म्हणताय लय सुंदर आहे. किती सुंदर आहे म्हणले? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. याच्यापेक्षा किती अहो म्हणले त्याच्या बाबतीमध्ये कोणालाच बोलता आलं नाही. पुसू नका बाई, पुसू नका बाई, वेदासी काही वेदास काही, बाई कळलेच नाही, बाई कळलेच नाही. शेषसिनला झाले द्विसहस्र जिभा देव काविटेवरी उभा का हो विटेवरी उभा, विटेवरी उभा, विटेवरी उभा. बाबतीमध्ये निळोबा शेषाला सुद्धा बोलता आलं नाही. पुसू नका बाई वेदासी काय. आपल्याकडे एक प्रसिद्ध अभंग आहे बघा, तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. मी म्हणलं की तुम्ही ऑटोमॅटिक गुणगुणता तो अभंग. वेदालाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर तसा प्रगटला तसा विटेवर उभय ठेविले आज कटेवर पुतळा चैतन्याचा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरी, राजा पंढरीचा. कसं वाटतंय? ऐकायला बरं वाटतंय ना? आताडे बाहेर पडू लागले ना. हं. प्रकाश महाराज आपल्यालाच लय म्हणता येते असं ना? ह्यांना बघायचं का म्हणता येते का नाही? बघा आता लय गोड आवाज. म्हणताना माझ्या मागे मग लय गोड आवाज. म्हणता का? निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा विटेवर. म्हणा पुढचं. पुतळा चैतन्याचा वा वा वा. अगदी असं कसं जुळलंय का नाही? हा याचंच नाव कलाकार आहे. विठाला विठाला. असा तो भगवान परमात्मा ज्याला वेदाला सुद्धा याच्या बाबतीमध्ये बोलता आलं नाही, इतका तो सुंदर आहे. मग किती सुंदर आहे? रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, ओ रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. काणी कुंडल मकराकार, काणी कुंडल मकराकार, मकराकार. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे किती सुंदर आहे म्हणले. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार. इतका तो सुंदर आहे. पण किती सुंदर आहे? पुन्हा प्रश्नच निर्माण होतो आहे का नाही? किती सुंदर आहे म्हणले. हे म्हणले आता रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार, तरी किती सुंदर आहे म्हणले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. इतका सुंदर आहे पण किती सुंदर आहे. आता अरुण महाराज म्हणले वाजवतात. एखाद्यानं मला विचारलं, मी त्यांचा फॅन आहे ना, प्रकाश महाराज तुम्ही जर मला विचारलं का हो अरुण महाराज कसे वाजवतात, मी म्हणणार सुंदर वाजवतात. तुम्ही मला लगेच म्हणणार सुंदर म्हणजे किती वाजवतात.
मी म्हणणार अहो लय भारी वाजवतात. आता शब्द कसे बदलतात बरोबर. ते म्हणणार भारी तरी किती वाजवतात. मी अजून लांबवणार त्याच्या अहो लयच भारी वाजवतात. तरी तुम्ही म्हणणार अरे लयच तरी किती वाजवतात. मग मी त्यांचा अतिच जर फॅन असेल अहो लयच वाजवित येत राव ते. लक्षात येते तुमच्या. अरे पण लयच किती. हो लयच वाजवतात पण किती. मग त्यांची कुणासोबत तरी तुलना करावं लागेल. मग कुणासोबत तुलना करावं लागेल म्हणजे मग ते कैलासवासी सुभाष गुरुजी नव्हते का. बस त्यांच्यासारखंच वाजवतात. लक्षात आलं तुमच्या. या आता शिक त्यांची ओळख पटली इतकं वाजवतात. तसा तुमचा लय देव सुंदर दिसतोय. लय देव सुंदर दिसतोय. किती सुंदर आहे. किती सुंदर आहे. तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश हो तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश तुझी निडळी चंद्र प्रकाश प्रकाश तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश हो तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश तुझे कोटी चंद्र प्रकाश हो तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हसे वदन हासे कमल नयन हसे वदन हासे वदन हासे हालकार कृष्ण दोलकार हालकार कृष्ण दोलकार हालकारे कृष्ण डोलकारे हालकारे कृष्ण डोलकारे ओ तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हसे कमल नयन हसे वदन हासे निढळे कोटे चंद्र प्रकाश कमल नयन हसे वदन हासे वदन हासे विठोबा रखुमाई. अरे विठोबा रखुमाई विठोबा जय जठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई खबर खुमाय खबर खुमाय विठोबा रखुमाई 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 खबर खुमाय खबर खुमाय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 ओ हरि जय जय हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ओ विठोबा रखुमाई जय 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 विठ्ठल खुमाय आ विठोबा खुमाय जय जय विठ्ठल खुमाय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठ्ठल खुमाय जय जय विठ्ठल खुमाय ए विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठ्ठल खुमाय जय जय विठ्ठल खुमाय
हरी जय जय हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. पहिल्या चरणाचा अर्थ तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. दुसऱ्या कडव्याचा अर्थ सरळ सरळ सांगतो. जितका दिसायला सुंदर आहे तितका स्वभावाने सुद्धा तो सुंदर आहे. एकाच प्रमाणात त्याचा स्वभाव सांगतो. वैरी अशी दिधली मोक्ष सिद्धी असा त्याचा स्वभाव आहे. वैरी जरी असेल तरी त्याचा तो काय करतो, स्वीकार करतो. त्याला मोक्ष प्राप्त करतो. कंसाचा काय केला, हाफ मर्डर केला. म्हणले रावणाचा खून केला, कुठना राक्षसीन तर उभीच फाडली. असं आलं का कुठं? नाही नाही. काय आलं, यांना मोक्ष केला, मोक्ष दिला त्यांना. रावणाला मोक्ष, कंसाला मोक्ष, त्राटिकेला मोक्ष, पुतनेला मोक्ष. पण कुठं आलं नाही त्यांचा मारलं असं नाही आलं, त्यांचा उद्धार केला त्यांचा. म्हणजे इतका स्वभाव त्याचा सुंदर आहे. म्हणून तुम्हाला दुःख जरी झालं तरी तुम्ही याच्या त्याच्या पुढे मांडत बसू नका, त्याला सांगा. आता गल्लीत तुम्हाला झालंय दुःख सांगायला, बरं झालंय आहे का नाही? जे जे दुःखी लोक आहेत त्यांना 2 मिनिटं इथं यायचं. भगवान भोले बाबाच्या मूर्तीकडे, गणेशाच्या मूर्तीकडे एकटक बघायचं, पापणी लावू द्यायची नाही. घळघळ 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या की तुम्ही किती जरी डिप्रेशन मध्ये गेलेला असाल तर एका क्षणामध्ये तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर येताल. फक्त ते डोळ्यातलं गरम पाणी सगळं बाहेर निघलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर येताल. त्याला सांगायचं. तुम्ही जर तुमचं दुःख जर शेजारणीला सांगत बसले तर वाढलंच म्हणायचं कुठाना, देवाला नाही सांगायचं. या जगातल्या 100% लोकांपैकी फक्त 20% लोक आपले आहेत. ध्यानात ठेवा. किती टक्के लक्ष्मण बाबू? फक्त 20. 80% आपल्या झालेल्या दुःखावर फक्त चोळीत येत. काय मीठ नाही, चांगलं नीट चोळीत येत. म्हणजे असं त्याचा पुन्हा त्याचा कार्यक्रमच लागला पाहिजे असं चोळीत येत. किती टक्के शिल्लक राहिले? 20%. बारीक आहे का? एवढं जरी घरी घेऊन गेले तरी बाद झालं. 20%. त्या 20%तले सुद्धा प्रकाश महाराज 10% असे लोक असतात की त्यांच्याकडे जर तुम्ही गेले आणि म्हणले त्यांना, रामभाऊ मला 10,000 रुपयाची नितांत गरज आहे, तुम्ही द्या. तर हा 10% समाज खिशात हात घालतो पण बाहेर काढला तर मोकळाच येतो. म्हणजे देण्याची इच्छा आहे पण जवळ द्यायला परिस्थितीनं गांजलेले. किती टक्के शिल्लक राहिले आता? 10. 10तले 5 सांगू का? त्या 10 मधले सुद्धा 5% लोक आपल्याला असे पाहायला मिळतात. त्यांना जर म्हणलात, रामभाऊ मला 5,000 रुपयाची नितांत गरज आहे, तुम्ही मला 5,000 रुपये द्या, तर हे 5% समाज त्याला बोलायचं तर जाऊ द्या, पण अरुणबा त्याला शिव्या द्यायला सुरुवात करते. सुरुवातच पैसे मागणं शिवी देणं संगत. बघा ना, त्याला म्हणलं ना 5,000 रुपये द्या, लय अडचण आहे, हो लेकराचं दुखत आहे. ते म्हणतो काय मूर्ख माणूस आहे रे तू. अरे तू जर मला फक्त 15 मिनिटं अगोदर फोन केला असता तर मी तुला ते पैसे दिले. बोला की दिले असते. त्याला खरंच द्यायचे का उगं घुमीत आहे? बोला ना तुम्ही. हे असे 5%. आता किती टक्के शिल्लक राहिले? 5. त्याच्यातले 2.5 सांगू का? त्याच्यातले 2.5 असे असतात. निळोबा महाराज त्याला जर पैसे मागितले तर ते म्हणतात, हे बघ रामू तू पुढं हो, मी आलोच. काय आलो? पुन्हा नाही येणे जाणे, पुन्हा येणंही नाही हा जाणंही नाही. हे मेला मग असाच आहे का नाही? आता किती टक्के शिल्लक राहिलेत? 2.5. लक्षात ठेवा, या जगातल्या 100% लोकांपैकी फक्त 2.5% लोक आपलेत आणि त्या 2.5% बसतात. एक आहे संत आणि दुसरा आहे देव. म्हणून तुमचं दुःख इथं मोकळं करा. आता
दुःख मोकळं करायला तुम्हाला जागा झाली. घरामध्ये याच्या त्याच्यापाशी वेळ घालण्यापेक्षा 5-10 मिनिटं यायचं, 5-10 मिनिटं नामस्मरण करायचं, घरी जायचं, पुन्हा तुमचं पहिल्यासारखं चालूच राहते. पुन्हा दुसऱ्या दिवशी खायला मोकळे, पुन्हा इथं यायचं तिसऱ्या दिवशी. पण वाईट कुटाने करायचं नाही, आत्महत्या करायची नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही, कुणाला त्रास होईल असं वागायचं नाही, सगळ्यासोबत अगदी प्रेमानं वागायचं. म्हणून या भगवान परमात्म्याचा स्वभाव असा आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितला, त्याचं सामर्थ्य सांगितलं. उभा राहून या कैसा हलवितो बाहू, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू ना हो. किती सामर्थ्यवान आहे. एकच प्रश्न विचारतो कीर्तनाचा समारोप, किती सामर्थ्यवान आहे तो. ज्ञानोबराय म्हणले ते मुंबईचा समुद्र ना निळोबा महाराज, ते इकडे लासलगावला काय येत नाही. नाही, मुंबईचा समुद्र जर म्हणला मला लासलगावच्या कांदा मार्केटला भेट द्यायला यायची. कांदा मार्केट कुठं जाईल, पाण्यात जाईल का नाही. मेरू पर्वत जर म्हणला मला लासलगावला यायचंय, तर लासलगाव खाली आणि मेरू पर्वत, मेरू पर्वत त्याची जागा सोडत नाही, समुद्र त्याची जागा सोडत नाही. का? कुणाची सत्ता आहे? भाजपची आहे का नाही, काँग्रेसची. कुणाची सत्ता? कुणाची? देवाची सत्ता आहे. तुका म्हणे येथे जयाची सत्ता, कात या अनंता विसरली ती, देखावे डोळा तेची बोलावे मुखे. देवाची सत्ता आहे, देवाची, त्याचा तो अधिकार आहे. एक प्रश्न विचारतो, ऐका. आता तुम्ही कीर्तनाला आलात का नाही? आलात ना? बसलात का तुम्हाला बसवलंय? देवानं बसवलंय का तुम्ही बसलात? बोला ना. काय केलंय? बसवलंय का बसलं? बरं जाऊ दे, हे नाही कळालं. गुलाबजाम करते, गुलाबजाम खरं सांगा, खाणी आहेत का पाहणी आहेत? हा, हे कसं कळलं? खाणी आहेत का नाही? मला सांगा, मग तुम्ही बसलात का बसवलंय? सगळ्याचं उत्तर आलं बसवलंय. पण हे उत्तर देऊन सगळ्यांना तुम्ही मला फसवलंय. खरंच फसवलंय. तुम्हाला बसवलं नाही, तुम्ही बसलात. काय झालात? बसवावं कधी लागतंय? लासलगाव कधी बसवावं लागतंय? देव म्हणतो जोपर्यंत मी तुमच्यात आहे तोपर्यंत तुम्हाला बसता येतंय, उठता येतंय, चालता येतंय, बोलता येतंय. ज्या दिवशी मी तुमच्यातून निघून जाईल त्या दिवशी शेवटची विनवणी, शेवटचा राम राम. जोपर्यंत अंतकरणात देव आहे, आपल्या हृदयामध्ये जीव आहे, तोपर्यंत आपल्याला बसता येतंय. कुणाची सत्ता आहे? बोला. देवाची सत्ता आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याची सत्ता. उभा राहून या कैसा हलवितो बाहू, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नाहू. हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. हा, घडिये घडिये घडिये. म्हणून खऱ्या अर्थानं यांच्यामुळं आनंद आला, यांच्यामुळं एवढं गोड वाटलं. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. मेरी आपको सबको विनती है, सब लोग गाइए, आनंद लीजिए. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. देवे पुरविले गोड, देवे पुरविले. काय त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला कमी केलंय? आपल्या जीवनातले सगळे गोड कौतुक त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला पुरवले. आणि आज तोच भगवान परमात्मा आपल्या या सोसायटीमध्ये विराजमान उद्या होणार आहे. तो विराजमान झाल्याच्या नंतर आपल्या सोसायटीमध्ये काय येणार आहे असं जर एखाद्यानं विचारलं तर त्याला उद्यापासून सांगत जा, आमच्या गल्लीमध्ये आनंद येणार आहे. आनंद. आमच्या गल्लीमध्ये सुख येणार आहे, आमच्या गल्लीमध्ये समाधान येणार आहे, आमच्या गल्लीमध्ये आनंदी आनंद आहे. काय त्या आनंदाचं कौतुक करावं? देवे पुरविले गोड,
करण्याकरता आम्हाला फार खस्ता करण्याची आवश्यकता नाही लागली. सगळ्यांनी आनंदाच्या अंतकरणानं या मंदिराला मला वाटतं वर्गणी दिली. नाही पडली आटा आटी हरी उभा राहे पाटीना नाही पडली आटा नाही पडली आटा अटी विलास खाली रे नाम रे चहा पेल्याशिवाय कुणी जायचं नाही. हे नाही पडली चहा पेल्याशिवाय कुणी जायचं नाही. नाही पडली आटाटी नाही पडले गुरुजी आटाटे आटाटे नाही पडले आटा नाही पडली आटाटी सारे ग रे ग म ग म प म ग सारे ग रे ग म ग म प म ग ग म प सा नि 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 सा नि ध प द प्ले नि कुराव द्या म प ग म रे ग सारे शुद्ध ने सा नाही पडली आटाटी हा हा नाही नाही पडली
झाला शेवट हा गोड म्हणून सगळ्यांनी चहा पिऊन जायचं म्हणजे शेवट गोड होऊन जाईल. म्हणजे यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. 9:30 ते 11:30 म्हणून या ठिकाणी येण्याचा सुयोग आदरणीय गुरुजीच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आमचे लक्ष्मण दादा, आदरणीय वंदनीय प्रकाश महाराज, आदरणीय वंदनीय निळोबा महाराज, ही सर्व महाराज मंडळीच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने 1-1.5 तास मी बोलू शकलो. माझ्याबरोबर आलेले आमचे दिगंबर आप्पा आहेत. सर्व तुम्ही भक्तिमती माता पुरुष वर्ग यूट्यूब चॅनल या मंदिराकरता तनानं मनानं धनानं कायेनं वाचेनं सहकार्य करणारी सर्व ही मंडळी राजकीय क्षेत्रातील असतील, पारमार्थिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, विविध क्षेत्रातील मंडळीच्या सहकार्यानं आणि अथक अशा प्रयत्नानं या मंदिरावर उद्या खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा विराजमान होणार आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचा आनंद आपल्या नगरीमध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून उद्या सुद्धा सकाळी सगळ्यांना या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी माझ्या वाणीला जप ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. था था दिन ता किट था दिन ता ते तक तक ते गन था दिन नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, वाह गुरुजी ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सगळ्यांनी म्हणा, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय येतात. हा ओम नमः शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे बघा भगवान भोले बाबाचं जे वाद्य आहे डमरू ते कुठून तयार झालं, ते मृदंगापासून तयार झालं. त्या मृदंगाचा आपण 2 मिनिटं आस्वाद घेऊया. अधिक लागणार. भगवान भोले बाबाचा मृदंग लखन भाऊ, लखनजी
हॅलो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. निवांत होते आज काय टेन्शन आपल्या नाही. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त आज माझे परम मित्र आणि खरे गायनाचे बादशाह, वा गायनाचे बादशाह म्हणून घेणारे भरपूर आहेत महाराष्ट्रात, हो पण ओरिजिनल गायनाचे बादशाह की ज्यांना ताल सूर काय असतो हे आमच्या गणेश महाराजांकडून क्या शिकावं. बात, क्या बात. जे स्वतःला गायनाचे बादशाह म्हणून घेतात त्यांनी हा? आणि त्यांच्या आग्रहास्तव आणि माझे परम मित्र आमचे लखनदादा आणि माझ्यावर नितांत बंधुप्रेम करणारे आमचे नवनाथ दादा, या दोघांच्या खूप आग्रहास्तव मी ते आलो. आणि माझे परम मित्र आमची जवळपास 17 वर्षानंतर भेट झाली. आम्ही माझे गुरुवर्य पंडित सुभाष महाराज देशमुख गुरुजींकडे आम्ही लहानपणी पकवास शिकायला होतो. असे माझे परम मित्र, आम्ही कृष्णा आणि सुदामा म्हटलं तरी काय अडचण नाही, असे आमचे भानुदास महाराज गांगुर्डे. त्यांच्या आग्रहास्तव मी येण्याचं इथं थोडंसं धाडस केलं, कारण की इकडे येण्याचं लखनदादांना माहिती आहे काय शेड्यूल आहे, त्याच्यामुळे तरी मी आलो. आणि सगळ्यांच्या आग्रहास्तव मी 2 मिनटं वाजवण्याचा प्रयत्न करतो. धा घेन तिट धा घेन तिट धा तिट धा तिट तेन तकाय के धा तिट तेन तिट तेन तेन ता त्रक धेकिट ताकिट तक तागी त्रक धेकिट तान धा तिट तेन देन धा तिट धा तिट तेन तिट तेन देन धा घेन तिट धेकिट ता तेन तका धा त्रक धेकिट ता तेन तका धा त्रक धेकिट तका त्रक तक ताई त्रक त्रक धा त्रक धा धा त्रक धेकिट ह्याच्यातलाच प्रकार आहे. दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा दिन दिन दा 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 दा एक दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा तेटा दिन दिन दा दिन दिन दा 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 दा दोन दा दिन दिन दा दिन दिन दा दिन दिन दा तेटा दिन दिन दा दा 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 दिन दा ति दा दा tin na ta ti da da din na da din din da din din da din din da da din din da da din din da da din da di din da 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 ek da din din da da din din da da din din da da din da di din da 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 da di din da
जे मगवाशी बाबांनी थोडंसं झपताल एकताल वगैरे सांगितलं त्याच्यामध्ये मी सुरुवातीला ठाईमध्ये थोडंसं वाजवलं होतं. तो मी परत एकदा वाजवून येतं कारण की बऱ्याच जणांना ते शब्द लक्षात येत नाही. त्याच्यामुळे मी परत एकदा वाजवून दाखवत होतो कारण की त्याच्यामध्ये सुरुवातीला रूपक आणि त्याच्यानंतर झपताल मिक्स केलेला आहे. दा देन देन दा दा देन देन दा दा देन देन दा दे दा दा देन देन दा 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 गे ते राग धाद्रिकडे दा धाद्रिकडे दा धाद्रिकडे दा ते ते ना धे ना ते ना धे ना ते ना धे ना दे ना ते ना दे धा एक धाद्रिकडे दा धाद्रिकडे दा धाद्रिकडे दा ते ना धे ना ते ना धे ना ते ना दे ना दे ना ते ना दे ना दा दोन धाद्रिकडे दा धाद्रिकडे दा धाद्रिकडे दा ते ना दे ना ते ना दे ना ते ना दे ना दे ना ते ना दे ना दा दिन दिन दा दिन दा सगळ्यात शेवटी मी थोडासा रेला वाजवण्याचा प्रयत्न करू. बाबा मला वाटतं रेला वाजवण्याच्या ऐवजी ज्याच्यामुळे माझी ओळख आहे ती थोडंसं वाजवण्याचा प्रयत्न करतो. लग्या वाजवतो मी. वाह वाह
विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे